विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी मध्ये सहकार विषयाचं जे महत्त्व आहे, उद्दिष्ट आहेत, वैशिष्ट्ये आहेत आणि बदललेल्या सगळ्याच गोष्टीनुसार आपण सहकार विषयाचा अभ्यास इयत्ता 11वी मध्ये केलेला आहे. आता या वर्षीचा जो आपला अभ्यासक्रम आहे, तो सहकारी संस्थेचं संघटन हे आपलं पहिलं प्रकरण आहे. त्यानंतर जर बारकाईने विचार केला तर आपला या वर्षीच्या अभ्यासक्रमामधला दुसरा भाग आहे तो म्हणजे सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार. त्यानंतर सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक. त्यानंतर चौथं प्रकरण आहे या वर्षीसाठी आपल्यासाठी तर सहकारी संस्थेच्या आयुक्त आणि निबंधकाचा भाग पाहिल्यानंतर सहकारी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960. त्यानंतरचे जे प्रकरण आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचं पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हिशेब आणि हिशेब तपासणी. त्यानंतरचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील ज्या वेगवेगळ्या सहकारी बँका आहेत यांचा आपण अभ्यास करणार आहे. याच्यामध्ये नागरी सहकारी बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. त्यानंतरचं जे आपलं 9वं प्रकरण आहे हे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण. आणि या वर्षीचं जे बदललेलं अभ्यासक्रमानुसार 10वं प्रकरण आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. तर अशा पद्धतीनं या वर्षीचा आपला अभ्यासक्रम आहे. तर या जूनमध्ये जे आपल्याला साधारणपणे पहिलं प्रकरण होणं गरजेचं आहे त्याच्यामधला जो भाग आहे तो म्हणजे सहकारी संस्थेचं संघटन. तर या प्रकरणाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला सहकारी संस्थेचं संघटन म्हणजे नेमकं काय, तर कोणत्याही सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक मुख्य प्रकार आहे आणि सहकारामध्ये प्रामुख्याने हे व्यक्तीला जास्त प्राधान्य दिलं जातं, नफ्याला प्राधान्य दिलं जात नाही. आणि याचा मुख्य हेतूच आहे की सेवा पुरवणे. सहकारी संस्थांचा जे उगम झालेला आहे इंग्लंडमध्ये, तर त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की सेवा हे तत्व सर्वात महत्त्वाचं सहकाराचं आहे. ज्या संयुक्त भागीदारी संस्था स्थापन होतात याच्यामध्ये मात्र भांडवलाला महत्त्व दिलं जातं, यामध्ये व्यक्तीला महत्त्व दिलं जात नाही. परंतु सहकारी संस्थांच्या संघटन प्रकारामध्ये व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळं सेवा तत्व हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये आणखी माहिती पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की सहकारी संस्था आणि त्याचं जे संघटन आहे तर या संघटनाची जी रचना आहे तर या रचनेनुसार इथं बघा आपल्याला दिसून येतं की दुसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे सभासद, त्यानंतर व्यवस्थापन समिती, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग आहे पदाधिकारी. आणि पदाधिकाऱ्यांच्यामध्ये जर आपण विचार केला तर आजची जी सहकाराची रचना आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आज माहिती पाहणार आहे. तर मग सभासद म्हणजे नेमका कोण असतो, तर खऱ्या अर्थानं की ज्या वेळेला सहकारी संस्थेची स्थापनेची संकल्पना मनामध्ये येते त्या व्यक्तीला प्रवर्तक असं म्हटलं जातं. आणि प्रवर्तक काय करतो तर समाजातील वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्तींना तो एकत्र बोलावतो आणि सहकारी संस्था स्थापन करण्याची संकल्पना त्यांना मांडतो. त्याचे फायदे, तोटे, ध्येय, उद्दिष्ट या सर्वांची माहिती तो त्यांना सांगतो आणि त्यांचीही त्या कागदपत्रावरती संस्थे स्थापनेच्या सह्या घेतल्या जातात. तर ह्या सह्या घेतल्यानंतर ज्यावेळेला सर्व कागदपत्रांची पूर्तता होते आणि सर्व कागदपत्रे ही निबंधकांच्याकडे ज्यावेळेला सुपूर्द केली जातात त्यावेळेला निबंधक त्याची पाहणी करतो, पडताळणी करतो, कागदपत्र पूर्ण आहेत याची खात्री करतो आणि सहकारी संस्थेची नोंदणी करून घेतो. विद्यार्थी मित्रांनो, की नोंदणी झाल्यानंतर रीतसर सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार ज्या व्यक्तींनी त्या ठिकाणी सह्या केलेल्या असतात अशा व्यक्तींना सभासद म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळते. आणि या सभासदांमधूनच लोकशाही मार्गाने प्रामुख्याने आपण पाहतो की सहकारी संस्थेची जी संघटन रचनेमधला दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे व्यवस्थापन समिती. तर आपण एक एक मुद्दा पाहणार आहे. तर आता आपण पाहिला सभासदाचा अर्थ आणि व्याख्या. आता मग ही सभासदाची अर्थ आणि व्याख्या पाहिल्यानंतर मग पात्रता म्हणून जर आपण पाहिलं सभासदाची पात्रता म्हणजे कुठली व्यक्ती सभासद होण्यासाठी पात्र असते. आता आपण पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं जर आपल्याला मतदानाचा अधिकार पाहिजे असेल तर आपणा सर्वांना माहिती आहे की वयाची 18 वर्ष पूर्ण असावी लागतात, तो भारताचा नागरिक असावा लागतो. तर त्याच पद्धतीनं सहकारी संस्थेमध्ये जर सभासद व्हायचं असेल आपल्याला तर प्रामुख्याने ती व्यक्ती कायद्यानुसार सज्ञान असावी लागते. सज्ञान म्हणजे काय
तर वयाची 18 वर्ष त्या व्यक्तीनं पूर्ण केलेली असली पाहिजे. आणि सहकारी संस्था ज्या कार्यक्षेत्रामध्ये स्थापन होणार आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये ती व्यक्ती त्या ठिकाणी राहणारी असावी किंवा वास्तव्य करणारी असावी. त्यानंतर आता विशिष्ट ठिकाणी जर सभासदाच्या पात्रतेत आपण विचारणा केली तर शाळा महाविद्यालयामध्ये जी विद्यार्थी ग्राहक भांडार असतात या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना वयाचं बंधन या ठिकाणी नसतं. तर या ठिकाणी अगदी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना 18 वर्षाच्या आतल्या विद्यार्थ्यांनाही सभासद म्हणून मान्यता दिली जाते. यानंतर जर आपण बारकाईने विचार केला तर ज्या सहकारी संस्था अशा आहेत की ज्या सहकाराच्या तत्वानुसार नोंदणीकृत झालेल्या आहेत तर या संस्था सुद्धा दुसऱ्या सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. यानंतर जर पाहिलं आपण जर काय अशा भागीदारी संस्था असतात आणि ह्या भागीदारी संस्थांना जर वाटलं की आपण सहकारी संस्थेचं सभासद व्हायचं आहे तर त्यांना सुद्धा रीतसर सभासद होण्यासाठी परवानगी दिली जाते. याशिवाय केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर सामाजिक आणि काही योजना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या सहकारी संस्थेचे सभासद होऊ इच्छित असेल तर अशा संस्थांना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारला सुद्धा या ठिकाणी सभासद होण्यासाठी परवानगी दिली जाते. आता अशा पद्धतीनं सहकारी संस्थेच्या सभासदांची पात्रता आपणाला सांगता येईल. आता यानंतर जर आपण विचार केला तर मग असे जे सहकारी संस्थेचे सभासद असतात तर यांचे प्रकार किती आहेत. तर प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो अशा सहकारी संस्थेच्या सभासदांचे जे प्रकार आपण विचारात घेतले तर ते त्याचे 4 प्रकार आहेत. आता हे 4 प्रकार कोणते कोणते आहेत तर साहजिकच आहे की पहिला जो प्रकार आहे हा क्रियाशील सभासद आहे म्हणजे ज्याला नियमित सभासद असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आहे अक्रियाशील सभासद. आणि जो तिसरा प्रकार आहे सहयोगी किंवा यालाच आपण म्हणू शकतो संयुक्त सभासद. आणि जो चौथा प्रकार आहे सभासदांच्या बाबतीतला तर याला म्हटलं जातं नाममात्र किंवा नामधारी. तर आपण प्रत्येक सभासदाचा जो प्रकार आहे त्याची माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये जो पहिला प्रकार आहे सभासदांच्या मधला तर जो क्रियाशील सभासद. आता क्रियाशील सभासद कोणाला म्हणायचं तर जो सहकारी संस्थेचे जे पोटनियम आहेत त्या नियमाला अनुसरून सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेतो, त्याचबरोबर सभांमध्ये भाग घेतो, आपलं मुद्दे त्या ठिकाणी मांडतो, अनुमोदन देतो, सभांच्या वेगवेगळ्या संस्थेच्या वेगवेगळ्या सभांना तो या ठिकाणी हजर राहतो, निर्णायक वेळेला तो त्या ठिकाणी मतदान करतो. याशिवाय सहकारी संस्थेच्या ज्या काही योजना असतील लाभ असतील तर त्याच्यामध्ये तो भागीदार असतो. थोडक्यामध्ये काय तर तो सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारावरती लक्ष ठेवतो, संस्थेचे हित जोपासण्यासाठी प्रयत्न करतो. अशा व्यक्तीला क्रियाशील सभासद असं म्हटलं जातं. आणि क्रियाशील सभासद हा सहकारी संस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जातो. जो दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये अक्रियाशील सभासद म्हणजे सहकार कायद्यातील तरतुदीनुसार जो सहकारी संस्थेचा सभासद सलग 5 वर्ष जर सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये सहभाग होत नसेल, दर वार्षिक सभेला अशा 5 वार्षिक सभेला जर तो त्या ठिकाणी हजर राहिला नाही तर अशा सभासदाला अक्रियाशील सभासद असं म्हटलं जातं. आणि अशा अक्रियाशील सभासदाला कालांतराने जर व्यवस्थापन समितीने ठरवलं तर त्याचा सभासदत्वाचा राजीनामा सुद्धा घेता येऊ शकतो. परंतु ही बाब निबंधकाच्या नजरेला आणून देणं गरजेचं असते. त्यानंतर जो तिसरा महत्त्वाचा सभासद आहे तो म्हणजे सहयोगी किंवा संयुक्त सभासद. आता सहयोगी सभासद म्हणजे नेमकं काय तर भागधारण प्रमाणपत्रकावर ज्या सभासदाचं दुसऱ्या क्रमांकावरती नाव असतं तर त्या सभासदाला सहयोगी सभासद असं म्हटलं जातं. म्हणजे या सभासदाला तशा बाकीचे लाभ नसतात, परंतु जर नियमित किंवा क्रियाशील सभासद त्या ठिकाणी गैरहजर असेल तर मात्र तो सहकारी संस्थेच्या सभेला हजर राहू शकतो. बाकी लाभांश मिळवणे, आणखीन काय ते संस्थेच्या कामकाजामध्ये सहभाग घेणे या गोष्टीला मात्र त्याला त्याच्यामध्ये अधिकार नसतात. आणि जो चौथा प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो की नामधारी किंवा नाममात्र सभासद. तर हा सभासद फक्त काय असतो की केवळ प्रवेश फी आणि थोडीफार रक्कम भरून तो संस्थेसाठी सभासद म्हणून प्रवेश केलेला असतो. त्याच्यामुळे याला नाममात्र सभासद असं म्हटलं जातं आणि याला कुठलेही अधिकार असत नाहीत. यानंतर जर आपण पाहिलं तर मग हे सभासद आहेत तर ह्या सभासदांचे काय अधिकार आहेत तर त्या अधिकारांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. तर आता सभासदांचे अधिकार जर आपण पाहिले तर त्यानं जे भाग विकत घेतलेला आहे
तर त्या भाग विकत घेतलेल्याचं प्रमाणपत्र मिळवण्याचा त्याला अधिकार असतोय. त्यानंतर सभा ज्या ज्या वेळेला सहकारी संस्थेची सभा असते त्यावेळेला सभासद हा सहकारी संस्थेचा मालक या नात्याने त्याला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. त्याला त्याच्यामध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. एखादा निर्णय किंवा ठराव जर घेत असतील तर त्या ठरावाच्या बाजूनं किंवा जर बरोबर नसेल तर त्याच्या विरुद्ध बाजूनं मतदान करण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर व्यवस्थापन समिती जी आहे त्या व्यवस्थापन समितीबद्दलही त्याला अधिकार असतात. त्याची मतं मांडणे, त्यांचं बाबा हिशोब व्यवस्थित आहे का नाही, सभासद व्यवस्थापन समितीने ठेवलेला आहे का नाही, हे पाहण्याचा अधिकार त्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिलेला असतो. यानंतर जर सहकारी संस्थेमध्ये जर काय चुकीचं कामकाज चालू असेल, नियमाला धरून जर कामकाज होत नसेल तर त्यावेळेला तो निबंधकाकडे अर्ज करून तक्रार करण्याचा सुद्धा सभासदाला अधिकार असतो. त्याचबरोबर नियमानुसार, पोट नियमानुसार वार्षिक कामकाज संपल्यानंतर ज्यावेळेला वार्षिक सभा असते त्यावेळेला या सभासदाला लाभांश किंवा जर काय अशा वस्तू भेट मिळणार असतील तर ते मिळवण्याचा अधिकार असतो. असे वेगवेगळे अधिकार या आपल्या सभासदांना असतात. यानंतर आपण पाहूयात की सहकारी संस्थेच्या सभासदाच्या जबाबदाऱ्या. आता जसे अधिकार आहेत त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की एखादा अधिकार जर आपल्याला असेल तर त्याच वेळेला जबाबदारी सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. आता जबाबदारी म्हणजे काय, तर सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार कायद्यानुसार जे काय नियमांचं पालन करणं गरजेचं आहे तर अशा सर्व नियमांचं पालन करणे ही सभासदाची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर जर सहकारी पतसंस्थेकडून जर आपण काय कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाची नियमित परतफेड करणे, सर्व देणी वेळेत देणे हे सुद्धा सभासदाची जबाबदारी आहे. त्यानंतर त्याने जे भाग घेतलेले आहेत विकत तर ते भाग धारण करण्याची त्याची जबाबदारी असते. त्याचबरोबर जो भाग आपण विकत घेतलेला आहे त्या भागाला वारसाची नोंद करण्याचा किंवा नोंद करण्याची सुद्धा त्याला जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असते. याशिवाय जर निबंधकाकडून सहकारी संस्थेची जर चौकशी झाली तर त्या चौकशीच्या वेळेला योग्य ती माहिती पुरवण्याची जबाबदारी सुद्धा या सभासदांच्याकडे असते. त्याचबरोबर संस्थेचे हित जोपासलं जाणं ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या या सभासदाला पार पाडाव्या लागतात. आता आपण पाहूयात की तिसरा मुद्दा की जबाबदाऱ्या झाल्यानंतर सहकारी संस्थेच्या सभासदत्वाची पात्रता रद्द होण्याची कारणे असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. तर कोणत्या कोणत्या परिस्थितीत त्याची जबाबदारी आणि पात्रता रद्द होऊ शकते, तर त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे जर त्या सभासदाचा मृत्यू झाला तर अशा सभासदाचं सभासदत्व त्या संस्थेतून रद्द किंवा संपुष्टात येऊ शकतं. दुसरा मुद्दा आहे की स्वतःहून जर त्या सभासदानं त्या सहकारी संस्थेचा राजीनामा दिला तर अशा सभासदाचं सभासदत्व रद्द होऊ शकतं. तिसरा आहे की जर त्या सभासदाकडे समजा 2 भाग आहेत आणि हे दोन्हीचे दोन्ही भाग त्या सभासदाने इतर व्यक्तीच्या नावे जर हस्तांतर केले तर त्या व्यक्तीचं सभासदत्व रद्द होऊ शकतं. त्याचबरोबर चौथं कारण आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये तो वास्तव्यास आहे आणि संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जर तो वास्तव्यास निघून गेला तर अशा वेळेला त्या सभासदाचं सभासदत्व संपुष्टात येऊ शकतं. चौथं महत्त्वाचं, पाचवं महत्त्वाचं कारण आहे ज्यावेळेस जर सहकारी संस्थेचं विसर्जन झालं म्हणजे संस्था मोडकळीस आली आणि त्या संस्थेचं विसर्जन झालं तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं किंवा त्या सभासदाचं सभासदत्व रद्द होऊ शकतं. याशिवाय जर त्यानं काय गंभीर आर्थिक घोळ केला असेल किंवा संस्थेच्या प्रगतीला बाधा येईल असं वर्तन केलं असेल तर त्या सभासदाची हक्कलपट्टी होते आणि त्यावेळेला त्याचं सभासदत्व रद्द होऊ शकतं. त्यानंतर जे काय अक्रियाशील सभासद आहेत तर त्या अक्रियाशील सभासदांचं सुद्धा सभासदत्व रद्द होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं सभासदाचा अर्थ, व्याख्या, पात्रता, प्रकार, अधिकार, जबाबदाऱ्या आणि पात्रता आपणाला सांगता येतील. यानंतर जो तिसरा संघटन रचनेमधला जो महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे व्यवस्थापन समिती. तर ह्या व्यवस्थापन समितीचं आपण थोडक्यामध्ये माहिती मिळवणार आहोत. तर आता व्यवस्थापन समिती म्हणजे काय, तर सहकार कायद्यातील तरतुदीनुसार ज्या वेळेला निवडणुकाचा कार्यक्रम घोषित होतो त्यावेळेला स्वतःच्या इच्छेनं संचालक मंडळामध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा संचालक होण्यासाठी लोकशाही मार्गानं
जे सहकारी संस्थेचे नियमित किंवा क्रियाशील सभासद असतात हे अर्ज भरतात आणि लोकशाही मार्गाने ज्या वेळेला ते निवडून येतात अशा निवडून आलेल्या सभासदांच्या समूहाला व्यवस्थापन समिती, कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ असं म्हटलं जातं. मग या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ह्यांची जी रचना असते व्यवस्थापन समितीची रचना ही प्रामुख्याने सहकारी संस्थेचं जे व्याप्ती आहे ह्या व्याप्तीच्या प्रकारानुसार असते. उदाहरणार्थ सांगायचं असेल तर कमी क्षेत्राची जर संस्था असेल तर याच्यामध्ये किमान 5 संचालक मंडळ असू शकतं. 5 पासून ते जसं त्याचा व्याप्ती आहे, आकार आहे, त्या पद्धतीने जास्तीत जास्त 21 संचालकापर्यंत याची रचना किंवा व्याप्ती असू शकते. आणि हे विषम असतात. तर सभासद विषम का असतात तर ऐन वेळेला जर कधी मतदान घेण्याचा प्रसंग आला तर त्याची एकसारखी मतं पडू नयेत म्हणून या ठिकाणी सभासदांची संख्या विषम असते. तर आता या व्यवस्थापन समितीची पहिल्यांदा पाहूयात आपण की कार्य काय आहेत. तर धोरणांची अंमलबजावणी करणे, त्याचबरोबर जे सभासदत्वासाठी अर्ज आलेले आहेत तर अशा सभासदांना मान्यता देणे, त्याचबरोबर कार्यालयीन कर्मचारी जे आहेत जेवढे गरजेचे आहे त्यांची नियुक्ती करणे, त्यानंतर सहकारी संस्थेच्या भाग भांडवलामध्ये प्रामुख्याने वाढ करणे, त्याचबरोबर सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत तर या सभासदांच्या तक्रारींचं निवारण करणे, त्याचबरोबर सहकारी संस्थेचे जे कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करणे, त्याचबरोबर निवडणुका जर घेण्याची प्रसंग आला परत तर त्यांचं नियोजन करणे. आणि साधारणपणे सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सभा असतात त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर पहिली जी आयोजित केली जाते त्याला पहिली सर्वसाधारण सभा म्हणतात. आणि पहिली सर्वसाधारण सभा झाल्यानंतर 31 मार्चला आर्थिक वर्ष आपलं संपतं. त्यानंतर 30 सप्टेंबर पर्यंत जी सभा घेतली जाते त्याला वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणतात. त्यानंतर 2 वर्षांच्या दरम्यान जर काय महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर सभेचं आयोजन करावं लागतं, त्याला विशेष सर्वसाधारण सभा म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला सहकारी संस्थेचं कामकाज चालू शकत नाही असं निष्पन्न होतं त्यावेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये जी बोलवली जाते त्या सभेला म्हटलं जातं प्रामुख्याने अंतिम सर्वसाधारण सभा. तर अशा सर्व सभा बोलवण्याचा त्यांना अधिकार असतो. यानंतर आपण पाहूया की व्यवस्थापन समितीचे अधिकार. आता याच्यामध्ये आत्ताच आपण पाहिलेलं आहे की सभा बोलवणे वेगवेगळ्या प्रकारचे आता सांगितल्याप्रमाणे त्यांना तो अधिकार असतो. त्याचबरोबर भाग भांडवल हस्तांतरण करण्याचा त्यांना अधिकार असतो. त्याचबरोबर नवीन सभासदत्वासाठी जे काय अर्ज आलेले असतील ते जर पूर्ण असतील तर त्याला मंजुरी देणे किंवा त्याच्यामध्ये जर काय कमतरता असतील तर त्या सभासदांना परत पत्र पाठवणे किंवा त्या ठिकाणी तो अर्ज नामंजूर करणे. जर काही सभासदांनी राजीनामा दिलेला असेल तर त्यांचे अर्ज मंजूर करण्याचा अधिकार त्यांना असतोय. त्याचबरोबर जर एखादा सभासद सहकारी संस्थेच्या तत्वानुसार काम करत नसेल किंवा सहकारी संस्थेच्या नियमाचं उल्लंघन करत असेल तर अशा सभासदाची हकालपट्टी करण्याचा सुद्धा अधिकार त्यांना असतो. त्याचबरोबर आवश्यक त्या सेवक वर्गाची नियुक्ती करण्याचा अधिकार असतोय. त्याच पद्धतीनं निधी उभारणे, त्यानंतर मालमत्ता खरेदी करणे आणि त्याच पद्धतीनं इतर जे अधिकार आपण म्हणतो त्याच्यामध्ये मग कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर हिशोब व्यवस्थित चाललाय का हे पाहणे, त्याच्यानंतर सभासद आणि जे तिथले अधिकारी वर्ग आहेत यांच्यामध्ये सलोख्याचं वातावरण करण्याचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम करणं गरजेचं असते. आता हे जसे अधिकार झाले तसे त्यांच्या काही जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. जबाबदाऱ्यामध्ये सर्वात पहिली जबाबदारी आहे ज्यावेळेला लोकशाही मार्गाने तो सभासदांमधून संचालक म्हणून ज्यावेळेला नियुक्त होते, नियुक्ती झाल्यानंतर त्याची संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत सहकारी संस्थेचे जे कामकाज आहे त्याच्यामध्ये बंद पत्र त्यानं देणं ही त्याची सर्वात पहिली जबाबदारी आहे की बाबा संस्थेच्या नियमानुसार मी काम करायला तयार आहे. त्यानंतर निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत राहणे ही त्याची दुसरी सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर पूर्वी बोलवणे आणि त्याची तारीख ठरवणे ही सुद्धा त्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यानंतर जर विचार केला आपण तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जी काय आर्थिक हिशोब पत्रक असते ती निबंधकापर्यंत पोहोचवण्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. आणि याशिवाय
सहकारी संस्थेची जी काही इमारत असेल, फर्निचर असेल, वाहनं असतील, तर याचा फायदा वैयक्तिक गोष्टीसाठी या संचालक मंडळाने करायचा नसतो, ही सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. तर अशा पद्धतीनं आपण व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहे सहकारी संस्थेचे पदाधिकारी. आता पदाधिकारी जर आपण म्हटलं तर आपण इथं पाहिलेलं आहे की पदाधिकाऱ्यांच्या मध्ये की सर्वात महत्वाचे जो व्यक्ती असते ते म्हणजे अध्यक्ष असते. आता अध्यक्ष म्हणजे नेमकं कोण असतंय, तर अध्यक्ष म्हणजे ज्या वेळेला लोकशाही मार्गाने सभासदांमधून निवडून आलेल्या सभासदांच्या समूहाला संचालक मंडळ म्हटलं जातं. आणि या संचालक मंडळामधील एका व्यक्तीची किंवा एका संचालकाची नेमणूक ही अध्यक्ष म्हणून केली जाते आणि दुसऱ्या सभासद व्यक्तीची संचालकांमधून निवड ही उपाध्यक्ष म्हणून केली जाते. तर याच्यामध्ये ज्या व्यक्तीची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते त्याला सहकारी संस्थेचा अध्यक्ष असं म्हटलं जातं. आणि अध्यक्ष हा पदसिद्ध ज्या ज्या सभा बोलवल्या जातात, मीटिंग बोलवले जातात, त्याचा तो पदसिद्ध अध्यक्ष असतो. आणि अध्यक्षाचं स्थान या सहकारी संस्थेच्या मध्ये अतिशय महत्वाचं असतं. तर या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर सहकारी संस्थेवर देखरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे आणि सहकारी संस्थेची प्रगती करणे यासाठी सहकारी तत्वाच्या लोकनियुक्त व्यक्तीमधून ज्याची नेमणूक केली जाते किंवा निवड केली जाते त्याला अध्यक्ष असं म्हटलं जातं. आता पाहूयात आपण की अध्यक्षाची कार्य. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कार्य आहे की सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारावर, कामकाजावर नियंत्रण आणि देखरेख ठेवणे. त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये वारंवार त्या ठिकाणी वेळोवेळी ज्या 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 घटकाला म्हणजे सभासद असतील, सेवक असतील किंवा संचालक मंडळ असेल यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचं कार्य त्याला करावं लागतं. त्याचबरोबर सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यामध्ये सातत्यानं सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचं कार्य त्याला करावं लागतं. त्याचबरोबर सहकारी संस्थेचं आर्थिक हितसंबंध वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर वर्षभरामध्ये ज्या ज्या आवश्यक असणाऱ्या सभा आहेत त्यांचं आयोजन करण्याचं कार्य त्याला करावं लागतं. आणि सर्वात महत्वाचं कार्य आहे की या ज्या सभा होतात त्या सभाचं संचालन करण्याचं सर्वात महत्वाचं कार्य हे अध्यक्षाला करावं लागतं. आता कार्य करत असताना असे काही अधिकार सुद्धा अध्यक्षाला आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला जो अधिकार आहे तो म्हणजे आहे दैनंदिन कामकाजाबाबत त्याला जे अधिकार आहेत मग ते व्यवस्थित काम करतायत का नाही त्याच्यावर देखरेख ठेवण्याचा अधिकार असतोय. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या वतीनं जे जे काय महत्वाचे दस्तऐवज असतील, कागदपत्र असतील तर त्याच्यावर सह्या करण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर सहकारी संस्थेचे जे हिशेब आहेत तर ते हिशेब पाहण्याचा त्याला महत्वाचा अधिकार असतोय. त्याच पद्धतीनं जर काय असे कामचुकार कर्मचारी असतील किंवा बेशिस्तपणे वागणारे काही सभासद असतील तर यांच्यावरती कारवाई करण्याचा सुद्धा त्याला अध्यक्षाला अधिकार असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या सभा बोलवणे किंवा तहकूब करणे किंवा त्याच्यामध्ये महत्वाचे ठराव मान्य करणे असे त्याला अनेक अधिकार असतात. याशिवाय जर कधी सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये जर गरज पडली तर अध्यक्षाला निर्णायक मत देऊन एखादा ठराव मंजूर करणे किंवा एखादा ठराव नामंजूर करण्याचा त्याला अधिकार असतो. आणि त्याचबरोबर सहकारी संस्थेची सभा पार पडल्यानंतर जे इतिवृत्त लिहितो सचिव तर त्याच्यावरती सही करण्याचा त्याला अधिकार असतो. आता हे झाले अध्यक्षाचे अधिकार. यानंतर आपण पाहूयात की अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या. आता जबाबदाऱ्या आणि अधिकार याच्यामध्ये विशेष काय फार फरक नाही, परंतु व्यवस्थापन समितीवर नियंत्रण व देखरेख ठेवणे. त्यानंतर बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा असतात की पहिल्यांदा म्हणजे ती गोष्ट करावी लागते आणि नंतर त्याला मान्यता घ्यावी लागते, म्हणजे कार्योत्तर मान्यता देण्याचं त्याला जबाबदारी पार पाडावी लागते. त्याचबरोबर सहकारी संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासद यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याची जबाबदारी त्याला पार पाडावी लागते. याशिवाय सभासदांबाबत ज्या काही जबाबदाऱ्या आहेत म्हणजे त्यांचे बाबा काय अडचणी असतील, एखाद्याला सभासदत्व मंजुरी देणे असेल, एखाद्याचा भाग हस्तांतर करण्याचे असेल किंवा एखाद्याला लाभांश मिळवलेला नसेल, अशा काय जर अडचणी असतील तर त्या सोडवण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते. त्यानंतर वेगवेगळे जे दस्तऐवज आणि कागदपत्र असतील तर त्याच्यावरती सही करणे ही सुद्धा अध्यक्षाची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे.
आता हे झालं अध्यक्ष. यानंतर आपण पाहणार आहे की उपाध्यक्ष, की जो या सहकारी संस्थेमधील दुसरा महत्वाचा पदाधिकारी आहे. आता उपाध्यक्षाचे काय काम आहे, तर ज्यावेळेला अध्यक्ष काही कारणामुळे जर सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये हजर राहू शकत नसेल, तर अध्यक्षाच्या गैरहजेरीमध्ये उपाध्यक्षाला अध्यक्ष म्हणून जी जी काय कार्य अध्यक्ष करतो ती सर्व कार्य, सर्व जबाबदाऱ्या, सर्व अधिकार पार पाडण्याची त्याला सहकारच्या घटनेतील तरतुदीनुसार त्याला मान्यता दिलेली आहे. थोडक्यामध्ये काय, तर अध्यक्षाच्या गैरहजेरीत उपाध्यक्षाला अध्यक्षाप्रमाणे जे जे काय करता येतं ते सर्व गोष्टी करण्याचा त्याला अधिकार आहे. आणि यानंतर पाहूयात आपण की या प्रकरणामधील जो शेवटचा आणि महत्वाची व्यक्ती आहे, ज्याला सचिव असं म्हटलं जातं. तर सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सचिवाला सचिव, चिटणीस, सेक्रेटरी अशी वेगवेगळी नावं आहेत. तर त्याचा अर्थच मुळात असा आहे की सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेचं प्रशासन, व्यवस्थापन, हिशेब, पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी सहकारी संस्थेनं नियुक्त केलेला मानधन अथवा पगारावर नियुक्त केलेल्या किंवा वेतनावर नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजे सभासद होय, आपलं सचिव होय. तर सचिव हा सहकारी संस्थेचा पगारी नोकर असतो. तर अध्यक्ष हा लोकशाही मार्गाने निवडून आलेली व्यक्ती असते. म्हणजे अध्यक्ष आणि सचिव याच्यामधला जर आपण फरक पाहायचा झाला तर अध्यक्षाला मानधन दिलं जातं म्हणजे सभेबद्दल किंवा कामकाजाबद्दल, तर सचिवाला मात्र तिथं पगार किंवा वेतन दिलं जातं. तर हा महत्वाचा फरक आहे. आणि सचिवाची जी नेमणूक आहे ना, ते अध्यक्ष आणि संचालक मंडळ करतं, परंतु अध्यक्षाची निवड ही लोकशाही मार्गातून सभासदांमधून संचालक मंडळ आणि संचालक मंडळामधून त्या व्यक्तीची निवड, म्हणून लोकशाही मार्गाचा सर्वात महत्वाचा या सहकारी संस्थेचा घटक म्हणून अध्यक्षाला महत्व आहे. तर आता सर्वात महत्वाचं की या सचिवाचं कार्य काय आहे, तर सचिव त्याची प्रशासकीय कार्य म्हणजे काय, तर सहकारी संस्थेमध्ये आवक जावक म्हणजे जी काय पत्रांची आवक झालेली आहे किंवा ज्या काय पत्र आपल्याला पाठवायचे आहेत त्या सर्व पत्र, थोडक्यात पत्रव्यवहार सांभाळण्याची सर्वात महत्वाचं प्रशासकीय कार्य त्याला करावं लागतं. त्याचबरोबर सहकारी संस्थेतील सर्व कामकाज कर्मचाऱ्यांच्या मार्फत प्रभावीपणे करून घेण्याचं सर्वात महत्वाचं कार्य त्याला करावं लागतं. त्याचबरोबर सहकारी संस्थेतील सर्व जमा खर्च याच्या नोंदी ठेवण्याचं कार्य त्याला करावं लागतं. त्याचबरोबर सहकारी संस्थेची जी सर्व कागदपत्र आहेत, दस्तऐवज आहेत, ते व्यवस्थित कॅटलॉग करून जपून ठेवण्याचं काम त्याला करावं लागतं. त्याचबरोबर कार्यालयातील सर्व कामकाजाचं नियोजन करणे, सभासदांच्या काय अडीअडचणी असतील तर त्या सोडवणे, कर्मचाऱ्यांच्या काय अडीअडचणी असतील तर त्या सोडवणे, आणि त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर संचालक मंडळ, अध्यक्ष आणि जे कर्मचारी आहेत आणि जे सभासद आहेत यांच्यामध्ये नेहमी सलोख्याचं, चांगुलपणाचं वातावरण ठेवणं हे सर्वात महत्वाचं कार्य त्याला सातत्याने करावं लागतं. आणि यानंतर जर आपण पाहिलं तर हा जो सचिव असतो तर त्याला अतिशय महत्वाचं स्थान असतं, कारण सचिव हा सहकार कायद्यातील अत्यंत महत्वाची व्यक्ती समजली जाते. तर या सचिवाचे गुण वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. सचिवाची गुण वैशिष्ट्ये, तर तसं साहजिकच आहे की सहकारी संस्थेचा जो सचिव आहे त्याचं व्यक्तिमत्व हे अत्यंत प्रभावी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या सचिवाच्या डोक्यामध्ये सातत्यानं नवनवीन संकल्पना येणं गरजेचं आहे की माझी सहकारी संस्था या पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर असं सातत्यानं त्या गोष्टी त्यानं करणं गरजेचं आहे. त्याचं संभाषण कौशल्य अतिशय प्रभावी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यवसायाचं ज्ञान त्याच्याकडं सातत्यानं वाढी दिसलेलं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर सहकार कायदे आणि त्याचं ज्ञानही त्या सचिवाकडं असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याची जी वृत्ती आहे ही पुढाकार वृत्ती असली पाहिजे. म्हणजे सहकारी संस्थेत एखादा निर्णय घ्यायचा आहे, काम चांगल्या पद्धतीने करायचं आहे, तर त्यानं सातत्यानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि याशिवाय त्या सचिवाला जनसंपर्काची आवड असली पाहिजे, अशी त्याची काही गुण वैशिष्ट्ये सांगता येतील. तर अशा पद्धतीनं जे आपलं पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये
आपण प्रस्तावना, त्याच्यानंतर संघटन रचना, मग त्याच्यामध्ये सभासद, व्यवस्थापन समिती, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या सर्वांची कार्य, जबाबदारी, त्याच्यानंतर त्यांचे काय अधिकार आहेत, या सर्व गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण पहिल्या प्रकरणावरती चर्चा या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये काही शंका अडचणी असतील तर आपण त्या नंतरच्या सेशनला पूर्ण करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे पहिलं प्रकरण आपलं सुरू झालेलं आहे. धन्यवाद.